बोलो नहीं है आप सुपर क्या वीडियो निकालने परमिशन है ना अपने पास, तो क्या प्रॉब्लम है फिर? एक मिनट रुको, आप इधर ही रुको। हाँ आप कौन हो तो बताओ, सुपरवाइजर हो, कंपनी वाले हो, महानगर वाले हो, कि आपका कॉन्ट्रैक्ट है, आप कौन है? अभी भी वो वीडियो ही निकाल रहा है, बेशरम आदमी है। निकालो भाई निकालो, ये लो निकालो। हाँ सर वो गाली और कुछ बोलने का भाई, और किसी को फोन लगाने का है क्या? मुझे मारने का है तुझे? अरे आपकी जगह गुंडा नहीं, मुझे मारने का है? मारना, उठा पावड़ा उठा। मैं कुछ बोला इनको? मैं अपने वीडियो निकाल रहा हूँ, जा रहा हूँ ना, वो गाली गलौज दे रहे हैं। वो कौन है? मैं भी पूछ रहा हूँ ना, वो कौन है? मगर वो कौन है? वो इधर खड़ा है साइड पे, वो कौन है? वो पूछ, वो बोलना मांगता है ना। मैं जानता हूँ। वो कौन है? काम लिया ना इतना। वो कौन है? वो बोलना मांगता है ना। बंद करने बोलो यार इसको, अनपढ़ गवार। उन्होंने बोलना मांगता है ना। सुपरवाइजर है, कौन है? एंजल का साहब है, बहुत बड़ा है। से बात करें अभी। ठीक है, एक काम कर दे, काम बंद करने बोले। अब जैसा बोल रहे अपने को वैसा करना पड़ रहा है, तो काम इसको ऐसा ही बंद कर दे। ये लोग ऐसे ही आते रहेंगे, लोगों को तकलीफ देंगे। अभी भी बेशरम वीडियो बनाना है, परमिशन है, काम बंद कर दो। पानी नहीं है ना? पानी नहीं है ना? होटल से पानी मंगवाते हैं, ले लेते हैं होटल से। उसका कैन से पानी कितना होएगा? कैन से मतलब? अरे होटल से पानी डालने के लिए, पीने के लिए मंगाते हैं कि इसमें डालने के लिए? पीने के लिए होटल से पानी मंगवाते हैं। क्यों तुम्हारा साइट वाला देता नहीं पानी? बोलते हैं कि एक दो आदमी में क्या पड़ेगा, एक दो आदमी में क्या पानी देगा? ऐसा बोलते हैं, मगर इसमें भी पानी डालना चाहिए ना। वही पानी इसमें भी पानी डालना पड़ेगा ना, वो नीचे मिट्टी जाएगा कैसा? बराबर है क्या नहीं? और तुमको भी पानी मांगते हैं। तुम्हारा हेलमेट गमबूट जैकेट किधर है? नहीं दिया, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं दिया। ठीक है, कोई बात नाही। नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। सध्या कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी महानगर गॅस कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। परंतु महानगर गॅस कंपनी तसेच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन यांनी दिलेल्या शर्ती व अटींचा पूर्णपणे भंग करून महानगर गॅस कंपनीचा ठेकेदार हा मनमानी कारभार करत असल्याचे लक्षात येत आहे। सदर महानगर गॅस कंपनीचा ठेकेदार हा सीओपी प्रमाणे काम करत नसून या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा देखील कोणताही विचार केलेला नाही। महानगर गॅस कंपनी व कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन यांनी घालून दिलेल्या अटी व नियमांप्रमाणे ठेकेदाराने कामगारांना सुविधा पुरवणे अत्यावश्यक आहे। यामध्ये मजूर कामगारांना पायात घालण्यासाठी स्टीलच्या वाटीचे गमबूट, कॉटनचे हँड ग्लोव्ज, ISI मार्क हेल्मेट तसेच कामगारांच्या सुरक्षितेसाठी कामगार विमा तसेच कामगारांना राहायची सोय व पिण्याचे पाणी तसेच कामगारांच्या लहान मुलांच्या शिक्षणाची सोय करणे ही महानगर गॅस कंपनी तसेच ठेकेदार यांची जबाबदारी असते। परंतु अशा प्रकारे कोणत्याच प्रकारची सुविधा ठेकेदाराने कामगारांना दिलेली दिसून येत नाही। त्यामुळे भविष्यात काम करत असताना त्यांना सुरक्षा नसल्याने एखादा अपघात होऊन कामगारांच्या जीवितास देखील धोका निर्माण होऊ शकतो। सोबतच जर आपण पाहिले तर लाईन टाकताना रोडवर 300 मीटर 400 मीटर क्रॉसिंगला इमर्जन्सी स्टॉप अप वॉल लावण्यात येतात। या वॉलच्या सुमारे 2 फूट RCC बांधकाम करणे गरजेचे असते व महानगरची कास्टिंग फ्रेम करणे गरजेचे असते। परंतु RCC बांधकाम न करता वरती लोखंडाची फ्रेम बनवून महानगर गॅसचे कव्हर देखील लावणे गरजेचे असते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारे पाईपलाईन टाकायचे काम पावसाळ्यात करता येत नसताना देखील शहरामध्ये पावसाळा सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे, परंतु अशा प्रकारे ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना शासनाने ठेकेदार
ज्या ज्या ठिकाणी काम करत असेल त्या त्या ठिकाणी त्या व्यवस्थेने कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याचे नियम घालून दिलेले आहेत. परंतु ठेकेदाराने हे सर्व नियम ढाब्यावर बसवून अशा प्रकारची कोणतीही सुविधा कामगारांसाठी उपलब्ध करून दिलेली नसल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे शासनाने नेमून दिलेल्या नियमाप्रमाणे कामगारांना व त्यांच्या कामाचा देखील मोबदला दिला जात नसल्याचे प्रत्यक्षात जाणवते. अशा प्रकारे शहरांमध्ये काम करत असताना, ज्या घरांमध्ये रस्त्याच्या कडेला काम करत असताना त्या ठिकाणीच स्थानिक वाहतूक शाखेची परवानगी घेणे अत्यावश्यक असते. परंतु सदर महानगर गॅसच्या ठेकेदाराने अशा प्रकारे वाहतूक शाखेची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे बेकायदेशीर शहरांमध्ये काम करण्यास सुरू केले आहे. त्याचप्रमाणे शहरातील एखाद्या सोसायटीला लागून किंवा सोसायटीच्या आत काम करत असताना सर्वप्रथम सोसायटीची परवानगी घेणे गरजेचे असून सोसायटीत काम करत असताना सोसायटीच्या आत लागणारे पाणी, वीज व्यवस्थेचा सर्व खर्च हा महानगर गॅस कंपनी अर्थात ठेकेदाराने करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे सोसायटीच्या आतमध्ये काम करत असताना सोसायटीच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याचे काम हे संपूर्ण महानगर गॅस व त्या ठेकेदाराचेच असते. महानगर गॅस कंपनीचा ठेकेदार हा सोसायटीची परवानगी तर घेतो, परंतु सोसायटीमधील वीज, पाणी, मालमत्तेच्या नुकसानासंबंधी कोणतीही माहिती सोसायटीला न देता त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सोसायट्यांची देखील लूट करत आहे. त्याचप्रमाणे शहरांमध्ये काम करत असताना नियमानुसार काम करत असलेल्या ठिकाणी महानगर गॅस कंपनीचा एक सुपरवायझर तसेच थर्ड पार्टी इंजिनियर काम पूर्ण होईपर्यंत कायमस्वरूपी त्या ठिकाणी उपस्थित असल्याची आवश्यकता असताना अशा प्रकारे कोणताही सुपरवायझर किंवा इंजिनियर या ठिकाणी देखरेखीसाठी उपस्थित असल्याचे दिसून येत नाही. शहरांमध्ये काम करत असताना रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पाईपलाईन टाकत असताना नियमानुसार नाला क्रॉसिंग, रोड क्रॉसिंग, स्ट्रेट लाईट व तसेच महानगर गॅस कंपनीच्या नियमांप्रमाणे खोलीकरण न करता नाला क्रॉसिंगमध्ये RCC हिमलाईन टाकण्यात येतो. तो देखील पूर्णपणे टाकला जात नाही. तसेच त्या पाईपलाईनच्या सुरक्षिततेसाठी रबर बुश, रबर शीट ही देखील पाईपला बांधण्यात येत नाही. तसेच पाईपावर आवश्यकता ती रेती टाकली जात नाही. त्याचप्रमाणे रोडवर काम करत असताना टाईल्स एकमेकांना खड्ड्यात चिटकून राहणे गरजेचे असते. तसेच त्यावर महानगर गॅसचा टोल फ्री नंबर देखील वॉर्निंग टेप म्हणून लावला जातो. यामध्ये 2 प्रकारचे टेप असून सोसायटीमध्ये वापरले जातात आणि एक रस्त्यावर वापरले जातात. त्यातील रस्त्यावर वापरण्यात येणारे टेप हे 600 मायक्रो जाडीचे असणे आवश्यक असते व सोसायटीत वापरण्यात येणारे टेप हे 300 मायक्रो जाडीचे असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे रस्त्यावर पाईपलाईन टाकण्यासाठी केलेले खड्डे कामानंतर बुजवणे अतिशय महत्त्वाचे असते. परंतु महानगर गॅस तसेच ठेकेदाराची ही जबाबदारी असल्याने ते देखील काम त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे कालांतराने त्याच ठिकाणी खड्डे पडून वाहतुकीला देखील अडथळे निर्माण होऊन पादचाऱ्यांना देखील चालण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पुढे येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे देखील पावसाचे पाणी तुंबून सोसायटीच्या आत जाऊन आरोग्याला देखील धोका होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचप्रमाणे सोसायटीच्या बाहेर काम करत असताना सरसकट खोदकाम न करता सोसायटीतील रहिवाशांना जाण्या येण्यासाठी रस्त्याच्या तसेच खड्ड्यांच्या वर स्टीलची प्लेट लावून सोसायटीतील रहिवाशांना येण्या जाण्याची व्यवस्था करणे देखील ठेकेदाराची जबाबदारी असून अशा प्रकारे कोणतीही सुविधा महानगर गॅस कंपनी किंवा ठेकेदारांकडून दिल्या गेल्या नाही. त्यामुळे सदर बदलापूर शहरामध्ये सुरू असलेल्या महानगर गॅस कंपनीच्या सर्व कामांची रिओपनिंग करून चौकशी करण्याचे आदेश या संदर्भात देण्यात आले. या संदर्भात मंगळवारी सुरेश साळवे यांच्यातर्फे 25/6/2024 पासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर.